नमस्ते मित्रांनो. तर आजची आपली कविता आहे मतदान. माझ्या कवितेला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर स्वातीच मराठी कविता या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन कवितेचे अपडेट्स मिळत राहतील. तर आपण आज कवितेला सुरुवात करूया. एकदा एक गंमत झाली. मतदानावर एका जोडप्याची चर्चा सुरू झाली. जोडपं होतं अडाणी. मतदान करायची वेळ आली की करी टाळाटाळी. पोरगं शिकत होतं शाळेत, पण 18 वर्षाखाली असल्यानं मतदानासाठी वय नव्हतं भरत. शेवटी मायबापाची चर्चा पोरानं ऐकली. दोघांना बी मतदान जागृती करून दिली. बाप म्हणाला, एक मत वाया गेल्यानं काय फरक नाही पडत. बायको म्हणाली, अहो असं कसं दरवर्षी तुम्ही मतदान नाही करत. मतदान आपला हक्क, नाही केला तर भरावा लागल दंड. आजवर मतदान नाही केलं म्हणून ही वेळ आली. अहो एका मतानं तर लोकशाही बळकट झाली. हा बघा उमेदवाराचा प्रचार चालू आहे. निशाणी सांगून तो मतदान जागृती करतो हाय. मत द्यायचं नाय आमिषाला बळी पडून, चांगलं सरकार उभं करू लोकशाहीला आकार देऊन. दोघांचं बी मत आता वाया घालवायचं नाय. पक्षापेक्षा चांगला उमेदवार निवडून देणं हाय. जनतेच्या मतानंच सरकार बनतंय आणि पडतंय. चांगलं सरकार उभं राहिलं तर जनतेचा प्रश्न सोडवतंय. चला लगबगीनं मतदान केंद्रावर जाऊन मतदान करूया. संविधानानं दिला मतदानाचा हक्क बजावूया. संविधानानं दिलेला मतदानाचा हक्क बजावूया. आता मनात ठाणलंय यंदा मत वाया घालवणार नाय. आपलं आन पर्यायानं देशाचं नुकसान होऊ देणार नाय. धन्यवाद.